श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे मैत्रिणीचे ताईंना मनापासून स्वागत आहे. सवयीप्रमाणे सुरुवातीलाच तुमच्यासोबत हाय हॅलो करते. असो तर गुरुवारचं रुटीन आहे. तर छान अशी रांगोळी वगैरे काढली. हळदीचं लेपन बघा केलं होतं. रांगोळी वगैरे छान अशी काढली होती, साधी सिंपलच अशी. आणि हे बघा तुळशीला पण स्वास्तिक काढलं होतं हळदीचं. आणि त्यांचा उपवास होता तर बटाट्याची भाजी केली होती उपवासाची, म्हणजे मिरची शिजून बटाटे मिरची टाकून. आणि इथं फ्लावर बटाट्याचं कालवण भात आणि थोडेसे बटाटा चिप्स मी केले होते. 2 बटाट्याचे एवढे चिप्स झाले होते बघा. धुवून थोडेसे वाफवून सुकायला ठेवले होते. आणि संध्याकाळच्या जेवण झाल्याच्या नंतर धूप वगैरे जायला होतं, धूप कापूर वगैरे. हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? तर मस्त असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे मैत्रिणीचे ताईंनी मनापासून खूप स्वागत आहे. व्हिडिओ आहे गुरुवारचा, तर गुरुवारचं संध्याकाळचं रुटीन शेअर करत आहे तुमच्यासोबत. सॉरी, रुटीन एवढं काय शेअर नाही करणार. जमन तसं करण असं म्हणत नाही की नाही करणार, कारण की फोन अजून खराब आहे. तुम्हाला सांगते, फोन शनिवारपासून आहे ना 5-5 मिनिटाला बंद होतो. आत्तासुद्धा काम करते त्यावेळेस आपण फोन घेता येत नाही, पण ज्यावेळेस काम झालं फोन हातात घेतला एडिटिंग करायला किंवा व्हिडिओ कसा झाला कसा नाही बघायला किंवा व्हिडिओ बनवायसाठी किंवा काही शॉर्ट व्हिडिओ वगैरे टाकण्यासाठी, तर तरी पण व्हिडिओ आहे ना हातात घेतला, काही ऑन केलं का व्हिडिओ स्विच ऑफ, म्हणजे फोन बंद होतो आहे, स्विच ऑफ होतो आहे. डायरेक्ट स्विच ऑफ होऊन ऑन होतो आहे, म्हणजे ऑफ पण होतो आहे आणि ऑन पण होतो आहे डायरेक्ट. मग त्याच्यामध्येच वेळ जातो आहे. मग जर फोन जवळ घेऊन फोनच बंद चालू करत बसले तर कामं राहतील घरातले. मग फोनकडे एवढं लक्ष न देता मी काम करून घेते. जसं वेळ भेटेल तसा फोन बघते. जसा चालू असेल तसं मी व्हिडिओचं एडिटिंगचं काम करते, व्हिडिओचं काम करत आहे. आत्तासुद्धा चालू आहे बघा. तर असं तुम्ही म्हणतात मग ताई फोन बनवत का नाही, तर हो बनवायचं आहे. त्यांनी सांगितलं काहीतरी याच्यामधलं पार्ट उडालेला आहे. मारला किंवा काय झालं असं तर सगळं जायची भीती वाटते. म्हणून थांबले, बघते मी नीट होतोय का. म्हणजे आता कमी होतो बंद चालू. शनिवारी जास्त होत होता, शनिवारी रविवारी, पण आता थोडा कमी झाला आहे. म्हणून होईल तेवढा प्रयत्न. म्हणजे माझं काय चालू आहे, वेळ तर भेटतच नाही मला. घरातले कामं, परत व्हिडिओ बनवणं, एडिटिंग करणं, अपलोड करणं, बघणं, शॉर्ट हे ते ना, आणि कामं धरून मला अजिबातच खरंच नाही जमते. जेवढे वेळ भेटेल तेवढं मी ना आता या 1 ते 2 दिवसामध्ये ना जे व्हिडिओ आहेत, फोटो व्हिडिओ आणि जे म्हणजे स्क्रीनशॉट काढून किंवा जे डाउनलोड करून शेअर चॅटून इकडून तिकडून आपण जमा करतो, ते सगळं ना ते गॅलरीमध्ये जे आहे ना, जे म्हणजे झाले आता अपलोड वगैरे करून, ते मी सर्व डिलीट करणार आहे. जे कामाचे फोटो वगैरे आहे, जे गरजेचे आहे तेच ठेवणार आहे. त्यासाठी थोडा वेळ लागणार आहे, कारण भरपूर असे फोटो आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं ना मला असं वाटतं त्याच्यामुळं पण फोनचं असं काय प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे मला असं वाटतं. आता दुकानवाल्याने ते सांगितलं तिथं काहीतरी पार्ट गेला आहे, पण मी माझ्या तऱ्हेने बघते. जर नाही झालं तर मग देते दुकानामध्ये बनवायला. त्याच्यामुळं असो. आणि केस बघा, आज मी आजच्या गुरुवारच्या ब्लॉग जो अपलोड केलेला आहे, म्हणजे कालचा ब्लॉग अपलोड केला आहे बुधवारचा. काल सर्व ना मकर संक्रांतीची साफसफाई वगैरे झाली, तर तो ब्लॉग आणि आजचा सकाळचं रुटीन थोडंसं मी दाखवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मेथी दाण्याचं जे रुटीन चालू केलेलं आहे,
तर ते गेल्या शुक्रवारपासून मी केसांसाठी पण चालू केलेलं आहे आणि खाण्यासाठी पण, म्हणजे केसांना सुद्धा त्याचं सिरम वगैरे करून वापरते आणि मेथीदाणे खाते सुद्धा डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे. तर केस तुम्हाला दिसत असेल 8 दिवस, उद्या 8 दिवस होतील तर तुम्हाला केसामध्ये फरक थोडाफार दिसत असेल. मला तर दिसत आहे. जे बारीक बारीक आपले केस असतात, बेबी हेअर बोलतात त्याला, ते ग्रोथ बघू शकताय तुम्हाला इथं ना, दाखवते मी. तर होत नाही तुम्ही बघा, एवढं काय दिसत नाही आता, पण हे बघा दिसतंय तुम्हाला. तर ना तिथं आलेली आहे, होते, म्हणजे ग्रोथ होत आहे केसांची. मेथीदाण्याचा भरपूर असा उपयोग होतो केसांसाठी, शरीरासाठी, आपल्या म्हणजे हेल्थसाठी, केसांसाठी, आपल्या आरोग्यासाठी. मेथीदाण्यामध्ये भरपूर असं कॅल्शियम असतं. तर मेथीदाणे घेतलेले चांगले असतात आणि थंडीमध्ये तर घेतलेले अजूनच चांगले असतात, कारण मेथीदाणे ही ना गरम असतात आणि थंडीमध्ये भरपूर अशी थंडी असते. तर मेथीदाणे खाल्ल्यामुळे ना आपल्याला जो म्हणजे जी थंडी असते, पोटामध्ये थंडी असते शरीरामध्ये, तर त्या थंडीला कंट्रोल करण्याचं काम करतं. म्हणजे जास्त करून आपल्याला बघा, पाण्यात वगैरे काम केलं, बाहेर वगैरे गेलं, थंडीचा काही प्रॉब्लेम असेल तर ते आपल्याला कमी जाणवते. मेथीदाणे खाल्ल्यामुळे आपल्याला ते मेथीदाण्याची जी गरमी आहे, ऊब आहे, ती आपल्याला पूर्णपणे आपल्या शरीरात, पोटामध्ये आपल्या म्हणजे आपला त्याचा पूर्णपणे उपयोग होतो. तर नक्कीच मेथीदाणे मी आता ना होईन तेवढं ना मुलांच्या पण म्हणजे जेवणामध्येच आता मेथीदाणे ॲड करणार आहे. आता सामान भरण त्यावेळेस मी, जेव्हा ग्रोसरी भरण त्यावेळेस मी मेथीदाणे भरपूर असे भरणार आहे. आता सध्या मी ना फक्त मला म्हणजे जे मला लागतात किंवा केसांना लागतात तेवढंच आणले होते. अगोदरचे होते ते संपले होते, मग मी ना 2 पॅकेटच फक्त आणले होते. 10-10 रुपयाचे होतात तेच आणले होते, जास्त आणले नाही. आता जास्त आणायचं म्हणलं इथून तर घेणार नाही मी, डीमार्टला डायरेक्ट जाणार, कारण की ना इथलं सुट्टा असतं. पॅकेटवालं इथं भेटत नाही आमच्या इथं कॉलनीमध्ये, तर सुट्टं. तर मला पॅकेटवालं म्हणजे थोडंसं सेफ्टी असतं, त्याच्यामध्ये डेट असते. आपल्याला जर कुठलीही गोष्ट व्यवस्थित करायची आहे तर डेट वगैरे बघूनच मी करत असते. तर डीमार्टला जाऊन मेथीदाणे घेऊन येणार आहे. तर आता मी स्वयंपाकामध्ये सुद्धा थोडे का होईना फोडणीला, प्रत्येक म्हणजे नॉनव्हेजमध्ये नाही पण व्हेजमध्ये तर नक्कीच ॲड करणार आहे मेथीदाणे, 4-5 असे तरी, म्हणजे सर्वांच्या पोटामध्ये, जेणेकरून आहे ना प्रत्येकजण खाईन असे ना. आता मी खाते म्हणून सर्वच जण खाणार असे नाही, मुलं किंवा ते. तर जेवणामध्ये म्हणजे सर्वांच्या पोटामध्ये मेथीदाणे जातील आणि सर्वांनाच त्याचं काय बोलतो ना आपलं बेनिफिट असतात ते भेटेल. अशा प्रकारे तर तुम्हीही तेच करा. मेथीदाण्याचे भरपूर असे उपयोग आहेत, भरपूर असं लाभदायक आहे मेथी दाणे. तर भिजवून खा, कच्चे खा, शिजवून खा, किंवा कसे वापरा तुम्ही, ते छानच आहे म्हणजे मेथीदाणे. आणि आता तर ट्रेंडच चालू आहे मेथीदाण्याचा. यूट्यूब ओपन केला का मेथीदाणे सिरम, मेथीदाणे काय बोलतात ते टोनर, मेथीदाण्याचं पेस्ट, मेथीदाणे हे, मेथीदाण्याचे लाडू. थंडीमध्ये मेथीदाणेच जास्त करून खाल्ले जातात, उपयोग केले जातात. किंवा केसांसाठी, स्किनसाठी खूप छान आहे. स्किनसुद्धा टाईटनिंग होती आपली. असं नाही की फक्त केसांसाठीच किंवा शरीरासाठीच, स्किनसाठी खूप छान आहे. स्किन अशी ना लूज पडली असेल, पिगमेंटेशन वगैरे झाले असेल स्किनला, तर त्यासाठी सुद्धा उपयोगी आहे. मेथीदाण्याची पेस्ट वगैरे आपण बनवून लावू शकतो. म्हणजे असं ना पॅक लावतो तसं टाईटनिंग भेटते, पिगमेंटेशन असतात ते कमी होण्यास मदत होते. नक्की बघा तुम्ही. आणि त्याचं सिरमही मी ना बनवून ठेवते. काय कसं बनवायचं ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा, मी नक्की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करा. आणि फ्रीजमध्ये बनवून ठेवते मी, 6 ते 7 दिवसासाठी बनवून ठेवते. केसांसाठी जे सिरम बनवते ते सुद्धा. तर मी ना स्प्रे बॉटल आणलेली आहे, त्या स्प्रे बॉटलनी रोज मी यूज करते. अशी नाही की हप्त्यातून एकदा किंवा हप्त्यातनं 2दा, मी रोज यूज करते. रोज मला जमन तसं मी 2 टाईम तर यूज करते, सकाळ आणि संध्याकाळी. बघू शकता इथलं पूर्ण असं जो पाठ होता तो पूर्णपणे ना मला इथं म्हणजे इथं ना असे बेबी हेअर दिसतात, तुम्हाला ते नव्हतेच, भरपूर असे नव्हते, भरपूर बघा इथं आलेले आहेत. ब्लॅक थोडंसं दिसत आहे. आणि मेथीदाण्यांना आपण मेथीदाण्याचं सिरम किंवा पेस्ट जरी करून लावली किंवा खाणं जर उपयोगी आणलं तर आपले जे व्हाईट झालेले केस असतात ते सुद्धा
कमी व्हाईट होण्यास मदत होतं. म्हणजे जे पुढची ग्रोथ असते त्याची व्हाईट होण्याची, अजून अर्धे झालं तर अर्धे होण्याची किंवा पूर्ण होण्याची, ती थांबते तिथेच. आणि जे व्हाईट झाले ते सुद्धा आपल्याला व्हाईट कमी दिसायला लागतात. अशा प्रकारे आज तर पेस्ट पण केली होती मी पूर्णपणे, सगळं व्यवस्थित. तुम्हाला डिटेलमध्ये जर कमेंट आले तर दाखवून मी सांगेन. थोडं वेगळ्या प्रकारे मेथीदाण्याचं पण आता मी चालू केलेलं आहे. सिरम पण घेते, मेथीदाण्याचं पाणीसुद्धा पिते, मेथीदाणेसुद्धा खाते भिजवलेले, किंवा केसांना सुद्धा यूज करत आहे. अशा प्रकारे मेथीदाण्याचा उपयोग होत आहे. आणि तुमची झाली का नाही ताईंनो मकर संक्रांतीची साफसफाई? माझी तर झालेली आहे. आणि फ्रीज बिघडला होता, 2 दिवस फ्रीज बिघडला, खूप वांदे झाले. भाजीपाला, दूध, हे ते सर्व काही ना, म्हणजे ते कसं आपण म्हणतो ना, आपल्या मूलभूत गरजा, आता सध्याची गरज म्हणल्यावरती ना, फ्रीज ही मोठी गरज झालेली आहे आपली. पहिले तर काय फ्रीज वगैरे नव्हते बघा, फ्रीज नव्हते किंवा गॅस नव्हते किंवा वॉशिंग मशीन नव्हत्या, कोणतीही अशी एक वस्तू घरामध्ये नव्हत्या. सर्व पहिल्या गृहिणी ना घरामध्ये स्वतःहूनच करायच्या. आत्ता सगळ्या गोष्टी, आता तर जास्त ट्रेंड चालू आहे सगळ्या गोष्टीचा. फ्रीज हे घरामध्ये पाहिजेच, वॉशिंग मशीन ही प्रत्येक घरामध्ये बघितली जाते. त्याचबरोबर गॅस तर प्रत्येकालाच पाहिजे, गॅस पाहिजे. हे अशा गॅस तर पाहिजेच. पण आता इलेक्ट्रॉनिकसुद्धा गॅस आहेत बघा. इलेक्ट्रॉनिक्स जे आपण जेवण वगैरे करतो ते सुद्धा जास्त चालू आहे. त्या म्हणजे काय बोलतो ना, काळाप्रमाणे गरजा झालेल्या आहेत. 2 दिवस फ्रीज बिघडलं तर बापरे, काय कुठं ठेवून काय आणायचं आणि काय राहिलं ते समजत नव्हतं. सर्व भाजी सर्व म्हणजे जे काय होतं ना, ते आणलं का लगेच खराब होतं, बाहेर ठेवलं का आपण खराब होतं. आपण म्हणतो की पहिलं राहायचं पाणी वगैरे मारून, एका पिशवीत बांधून काही टोपल्यात वगैरे ठेवायच्या गावाला, किंवा पहिल्यासुद्धा गृहिणी. आत्ता हे तर अशक्य झालेले आहे. मला असं वाटतं भाज्यांना सुद्धा केमिकलयुक्त भाज्या झालेल्या आहेत, इंजेक्शन वगैरे मारून वाढवलेल्या आहेत. पूर्णपणे त्या नैसर्गिकपणे वाढलेल्या नाही आहेत भाज्या. म्हणजे ज्या भाज्यांना जेवढे दिवस लागतात तेवढे दिवस त्यांना भेटलेले नाही आहेत, ते पटकन इंजेक्शन किंवा दवा औषध देऊन वाढवलेल्या भाज्या आहेत या. तर त्यांना सुद्धा आहे ना फ्रीजची गरज लागते. त्यासुद्धा भाज्या बाहेर एक दिवसही राहू शकत नाही. मला असं वाटतं प्रत्येक गोष्ट इथं मिलावट झालेली आहे. मला असं वाटतं, आता हे माझं मत झालं तर प्रत्येकीचं मत वेगळं असू शकतं, प्रत्येकीला वेगळं वाटू शकतं. मी असं म्हणत नाही की मला असं वाटतं तर मी बरोबर असू शकते, मी पण चुकीचे असू शकते. काही जे शब्द बोलते ते माझेसुद्धा चुकीचे असू शकतात. तर असं स्वयंपाक करायचा आहे. आणि आज सेवा आहे ना, शक्यतो ना सेवा सकाळचीच करून घेते. म्हणजे संध्याकाळचं पाठ मांडून हे ते करत बसतच नाही. खूप गोंधळ होतो, खूप मला पण उशीर होतो संध्याकाळची वाट बघायला लागल्यावरती. मग माझं ना 2-3 वेळेस आहे ना मिस झाली अशी पूजा ना. म्हणून काय करते, सकाळी दिवाबत्ती वगैरे लावली गुरुवारची का सकाळचीच मी पूजा करून घेते. मग सकाळीच आज आहे ना मी श्रीसूक्तम वाचून झालेलं आहे. श्रीसूक्तम वाचलं, 18वा अध्याय, 14वा अध्याय, स्वामींची सेवा, ते सगळं माझं सकाळीच झालं. तिथून पुढं मग उंबरठ्याची पूजा केली, हळदीचं लेपन लावून रांगोळी. तिथून पुढं नंतर मग चाय वगैरे, नाश्ता वगैरे अशा प्रकारे घेतलेला आहे. आणि योगा तुम्हाला आज व्हिडिओ आला त्याच्यामध्ये सांगितलं योगा पण करते. तो हो, मी योगासुद्धा करते, जमेन तेवढं करते. असं नाही की अर्धा तास, 1 तास, 1.5 तास नाही, अजिबात नाही. मिनटंसुद्धा लावत नाही. ज्या आपल्या स्टेप आहे, स्टेप बाय स्टेप ज्या गरजेच्या स्टेप आहे त्या फक्त स्टेप घेते. मग त्या कधी टायमिंग भेटतो, कधी नाही भेटत, कधी करते, कधी नाही करते. असं पण होतं, आपल्या कामाची गडबड. सकाळी वेळेत उठले, 4:30ला जर उठले, बरोबर परफेक्ट 4:30ला उठले तर माझी भाजी चपाती होऊन, म्हणजे चपातीचं पीठ मळून ठेवते, भाजी वगैरे होऊन मग मी योगा करते. योगा झाल्याच्या नंतर म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती मिनटं योगा करते, 5 ते 10 मिनटं. 10 मिनटं पण कधी कधी करत नाही. असं गृहिणीचं आपलं आहे. सगळीकडे आपल्याला बघायचं असतं, स्वतःकडे सुद्धा तेवढंच लक्ष द्यायचं असतं. तर स्वतःला तेवढा थोडाच टाईम दिला ते सुद्धा खूप आहे आत्ताच्या याच्यामध्ये. मी तर प्रत्येक गोष्टीतून स्वतःसाठी वेळ, स्वतःसाठी टाईम, स्वतःसाठी काळजी घेत असते. प्रत्येक भली ती थोडी का घेईना पण मी घेते. तब्येतीची तेवढीच घेते, प्रत्येक गोष्टी तेवढी, तब्येतीची, खाण्यापिण्याची. आपल्याला जे लागतं आहे ते आपण बनवून खा, आणून खा. मला तर असं वाटतं आपण काय घेऊन जाणार आहे,
काही नाही. जे खाऊ पिऊ तेच आपल्यासोबत राहणारे. बघा आपल्याला गेल्यावरती असं बोलू नाही, पण जेव्हा आपण नसणार त्यावेळेस आपण काय घेऊन जातो, लास्टच्या वेळेस माणूस काय घेऊन जातो बघा, काहीच नाही घेऊन जात. फक्त आहे ना किती पैसे कमवा, किती सोनं गाड्या बंगला किती पण प्रॉपर्टी असू द्या, शेवटी जाता वेळेस सगळ्यांना कसं आहे ना, माणूस जेव्हा येतो तेव्हा तो एकटाच येत असतो, तेव्हा त्याच्यासोबत काही नसतं, त्याचं नावही नसतं, कपडा लत्ता काही नसतं, त्याच्यासोबत नावही नसतं, फक्त जाता वेळेस त्याचं नाव असतं. पण त्याची जी प्रॉपर्टी किती कमवा गमवा ते त्याच्यासोबत काही नसतं. फक्त तो एकटाच जातो आणि फक्त जाता वेळेस नाव घेऊन जातो, येतो त्यावेळेस नावही नसतं. आईवडील नाव ठेवतात, पण जाता वेळेस तो फक्त एकच गोष्ट घेऊन जातो, ते म्हणजे आपलं नाव, आणि दुसरी म्हणजे जे आपण पोटाला लागण गरजेचं खाणं पिणं आणि कपडा लत्ता घालू हेच, आणि आपला चांगला स्वभाव. आपण गेल्या लास्टच्या वेळेस गेल्याच्या नंतर लोक आपल्याला ह्याच गोष्टीने ओळखतील की बाबा ही व्यक्ती अमुक व्यक्ती अशी होती. चांगले असेल तर चांगलं आपलं नाव निघन, वाईट असेल तर वाईट नाव निघन. तर आपल्याला एवढाच प्रयत्न करायचा आहे, तर आपण कोणाच्या नजरेत किंवा कोणाच्या ह्याच्यामध्ये वाईट दिसता कामा नये, चांगलंच दिसू. त्यासाठी आपल्याला परिपूर्ण आपले कर्म चांगले ठेवायचे आहेत. कर्म चांगले ठेवणे म्हणजेच कर्म चांगले ठेवणे म्हणजे जे आपले विचार असतात ते विचारच आपले चांगले आले तर आपले कर्म हे चांगले होणारच, मला असं वाटतं. तर सर्वात पर्यंत आपल्याला आपली जी डोक्याची चालना असते, जी बुद्धी आहे डोक्यात, म्हणजे जे डोक्यात विचार असतात ते विचार आपल्याला स्वच्छ आणि निर्मळ ठेवायचे आहेत. जसं आपण मंदिरात बसल्यावरती, स्वामींच्या समोर बसल्यावरती, मंदिरात बसल्यावरती जे आपल्या डोक्यात येतात, जसे विचार येतात तसेच विचार आपल्याला प्रत्येक वेळेस ठेवायचे आहेत. मला असं वाटतं त्यावेळेसच आपण पूर्णपणे निर्मळ आणि काय बोलतात त्या स्वच्छ आणि निर्मळ आणि मला असं वाटतं, आता काही शब्द सुचत नाही, खूप बोलले. हे अशा प्रकारे कर्म आपले चांगले असू द्या. स्वामींना हीच प्रार्थना करायची की स्वामी आमचे कर्म चांगले असू द्या. कर्माप्रमाणे आपल्याला बोलतात ना, ते भोगावे लागत असतात. कर्माची गती काही निराळी नसती. या हाताने घ्या आणि त्या हाताने द्या असं असतं. विषय भटकत आहे विषय. तर थोडीशी नाही म्हणणार, खूपच बडबड करायची सवय आहे. एवढी बडबड करायची सवय आहे ना, बस रे बस. चला तर मग आता मला असं वाटतं ना, व्हिडिओ एवढा मोठा झाला आहे, माझा फोन परत हँग होईल. तर व्हिडिओ इथंच एंड करा का पुढचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे, स्वयंपाक काय केला काय नाही. चला तर मग थोडंसं मी ना स्वयंपाक केल्यावरती दाखवून तुम्हाला जास्त नाही रुटीन शेअर करणार. आता खूप बोललो आहे आपण ताईंनो, खूप गप्पा झाल्यात, खूप मला पण छान वाटतं तुमच्यासोबत ज्यावेळेस बोलते, ज्यावेळेस मी माझ्या मनात जे आहे ना, मनात अशी खूप अशी भडास आहे, खूप असं बोलूशी वाटतं, खूप छान वाटतं. बोलायच्या नंतर एवढं छान वाटतं ना, ज्यावेळेस मी व्हिडिओ माझा बनवलेला परत बघते, खूप छान वाटतं मला. नाही पण नंतर असं लक्ष येतं नाही ह्या पॉईंटला थोडंसं इथं मी हे बोलायला पाहिजे होतं, ते बोलायला पाहिजे होतं. पण नंतर असा विचार करते ठीक आहे, आता इथं एवढं बोलले ठीक आहे. आपण चुकीचं जर बोलले असेल ताईनं तर क्षमा असावी. काही जर एक दोन शब्द तोंडातून चुकीचे गेले असेल तर खरं क्षमा असावी. आणि केस बघा, तुम्हाला केस दाखवते. हे बघा मस्त असे घट्ट असे झालेले आहेत. आपल्याला स्वतःला समजतात खूप केस आपले घट्ट झालेले आहेत. तर मला तर समजतात केस असे घट्ट झालेले आहेत. असो चला तर थोडंसं रुटीन दाखवून नंतर मग व्हिडिओला एंड करा. स्वामी समर्थ.